नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांच्या आयुष्यात असे अनेक टप्पे येतात जिथे नात्यांची खरी परीक्षा घेतली जाते। आजची ही कथा आपल्याला एका अशा वळणावर घेऊन जाणार आहे जिथे विश्वास आणि फसवणूक यांच्यातील रेषा धूसर झाली आहे। मानवी नात्यांमधील गुंतागुंत आणि सत्याचा शोध घेताना माणूस कोणत्या थराला जाऊ शकतो हे तुम्हाला या कथेतून पाहायला मिळेल। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण कथेच्या शेवटी जो खुलासा होईल तो तुम्हाला विचार करायला भाग पाडेल। आणि हो, कथा सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती, तुम्ही आमचा हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा गावातून पाहत आहात हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा। तुमच्या प्रतिसादाने आम्हाला अधिक चांगल्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची प्रेरणा मिळते। चला तर मग कथेची सुरुवात करूया। माझी नणंद गेल्या 3 वर्षांपासून कोमात होती। लग्नानंतर मी पहिल्यांदाच तिला भेटायला गेले तेव्हा मला तिला भेटल्यानंतर खूप विचित्र वाटलं। मला असे जाणवले की जणू ती कोमात नव्हतीच। माझं नाव अंतरा आहे। माझ्या लग्नाला काही महिनेच झाले होते आणि खरं सांगायचं तर सुरुवातीला मला असं वाटायचं की कदाचित माझ्यापेक्षा नशीबवान मुलगी दुसरी कोणी नसेल, कारण माझ्या सासरी जास्त लोक नव्हते। घरात फक्त माझे पती आणि माझी सासू होती। माझे सासरे या शहरातील नामवंत रिअल इस्टेट आणि कन्स्ट्रक्शन व्यावसायिक होते। शहरात त्यांच्या अनेक मोठ्या कमर्शियल इमारती, शॉपिंग कॉम्प्लेक्स, प्लॉट आणि लक्झरी प्रॉपर्टी होती। त्यांचे नाव पूर्ण शहरात आदराने घेतले जात असे। लोक त्यांना एक प्रामाणिक आणि यशस्वी व्यावसायिक म्हणून ओळखत होते। पण काही वर्षांपूर्वी एक कार अपघातात त्यांचे निधन झाले होते। त्यांच्या जाण्यानंतर संपूर्ण व्यवसाय दीपकच्या खांद्यावर आला। दीपकने खूप कमी वयात आपल्या वडिलांच्या जबाबदाऱ्या स्वीकारल्या होत्या आणि रात्रंदिवस मेहनत करून पूर्ण व्यवसाय पूर्वीप्रमाणे सांभाळला होता। आमचे लव्ह मॅरेज झाले होते। आम्ही दोघं कॉलेजच्या काळापासून एकमेकांना पसंत करत होतो आणि शिक्षण पूर्ण झाल्यावर आम्ही लग्न केलं। दीपकने माझ्या घरी लग्नाचा प्रस्ताव पाठवला होता आणि माझे वडील या नात्यासाठी तयार झाले होते, कारण त्यांना दीपक आणि त्याची आई खूप आवडले होते। घरही चांगले होते आणि त्यांचा व्यवसायही। दीपक सकाळी लवकर घरून निघायचे आणि उशिरा संध्याकाळी घरी परत यायचे। अनेकदा तर रात्रीपर्यंत मीटिंग्स चालायच्या, पण त्यांनी कधीही जबाबदारीतून मागे हटण्याचा प्रयत्न केला नव्हता। घरात माझी सासू होती, जिचं नाव सुलोचना होतं। घरातील वातावरण नेहमी शांत असायचं। ना कशाचा गोंधळ, ना रोजचा वाद, ना कोणती विनाकारण किरकिर आणि ना कधी कडू बोलणे। माझ्या सासूचा स्वभाव इतका चांगला होता की कधी कधी तर मला वाटायचं की माझ्या स्वतःच्या आईसोबतच मी राहत आहे। त्या सकाळी उठल्या उठल्या सर्वात आधी माझ्या खोलीत येऊन विचारायच्या, बेटा तुला शांत झोप लागली की नाही? जर मी थोडीशीही उदास दिसले तर त्या पुन्हा पुन्हा मला विचारायच्या की काय झालं, तब्येत तर ठीक आहे ना? जर मी स्वयंपाकघरात काही काम केलं तर त्या स्वतः येऊन माझा हात धरायच्या आणि म्हणायच्या की आत्ताच तुझं नवीनच लग्न झालं आहे, हळूहळू सगळं शिकशील, इतक्या लवकर स्वतःवर कामाचा बोजा ओढून घेऊ नकोस। त्यांचं एवढं प्रेमाने बोलणं ऐकून माझ्या मनात त्यांच्याबद्दल आदर अजूनच वाढायचा। मला कधी असे जाणवलेच नाही की त्या माझी सख्खी सासू नाही आहेत। उलट अनेकदा तर मला वाटायचे की कदाचित माझी स्वतःची आईसुद्धा इतकी माझी काळजी घेत नसेल जितकी त्या घेतात। एके दिवशी मी आणि दीपक रात्री गच्चीवर बसून गप्पा मारत होतो, तेव्हा त्यांना मी गमतीतच विचारलं की तुमची आई इतकी चांगली कशी आहे? आजकाल तर अशी सासू फार कमी पाहायला मिळतात। तेव्हा दीपक काही वेळ शांत राहिले, मग हलक्या स्मितहास्यासह म्हणाले, कारण ती माझी खरी आई नाही। सुरुवातीला मला वाटले की ते चेष्टा करत आहेत, पण जेव्हा मी लक्षपूर्वक त्यांच्याकडे पाहिले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर हास्य नव्हते। मग त्यांनी हळूहळू मला पूर्ण गोष्ट सांगितली। त्यांनी सांगितले की जेव्हा मी खूप लहान होतो तेव्हाच माझ्या खऱ्या आईचं निधन झालं होतं। त्यावेळी मला काहीच समजत नव्हतं। बाबांनी अनेक वर्ष एकट्यानेच मला सांभाळले, पण नंतर त्यांनी दुसरं लग्न केलं। सुरुवातीला नातेवाईकांनी खूप चर्चा केल्या होत्या। सगळ्यांनी हेच म्हटले होते की सावत्र आई कधीच आपली आई असू शकत नाही, पण माझ्या आईने सगळ्यांना चुकीचं सिद्ध केलं। त्यांनी मला कधी हे जाणवूच दिलं नाही की त्या माझी सख्खी आई नाही आहेत। त्यांनी मला त्यांच्या मुलापेक्षाही जास्त प्रेम दिलं। माझ्या प्रत्येक लहान मोठ्या गोष्टीची काळजी घेतली। जेव्हा मी आजारी पडायचो तेव्हा त्या रात्रभर जागत राहायच्या। जेव्हा शाळेत काही कार्यक्रम असायचा तेव्हा त्या सर्वात आधी पोहोचायच्या आणि जेव्हा मला काही त्रास व्हायचा तेव्हा सर्वात जास्त त्याच परेशान व्हायच्या। खरं सांगायचं तर मला माझ्या खऱ्या आईचा चेहराही नीट आठवत नाही, पण मी आईचा अर्थ जर कुणाकडून शिकलो असेल तर तो फक्त सुलोचना आईकडून। मी दीपकचं बोलणं ऐकलं तर माझ्या नजरेत त्यांच्याबद्दल आदर अजूनच वाढला। मी मनातल्या मनात विचार करू लागले की या जगात प्रत्येक सावत्र आई वाईट नसते। काही लोक आपल्या प्रेमाने नात्यातील प्रत्येक कमतरता भरून काढतात। मग दीपकने पुढे सांगितले की वडिलांच्या जाण्यानंतर आईनेही व्यवसायात त्यांना पूर्ण साथ दिली। मोठ्या निर्णयांपासून ते प्रॉपर्टीच्या कागदपत्रांपर्यंत प्रत्येक गोष्टींवर त्यांची नजर असायची।
व्यवसायापासून प्रॉपर्टीपर्यंत सगळं आजही आईच पाहते आणि दीपक त्यांच्यासोबत मिळून काम करतो. दोघांनी मिळून वडिलांची मेहनत कधीही विखुरली जाऊ दिली नव्हती. मी त्यांचे बोलणे ऐकून थक्क झाले, कारण बाहेरून पाहिल्यास कोणीही म्हणू शकलं नसतं की इतक्या थाटात दिसणाऱ्या स्त्रीने आयुष्यात इतकी मोठी दुःख सहन केली असतील. त्यानंतरसुद्धा मी माझ्या परीने नेहमी त्यांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न केला. हळूहळू मी या घरात पूर्णपणे मिसळून गेले. सकाळी सगळे सोबत नाश्ता करायचे, दुपारी आपापल्या कामात गुंतून जायचे आणि रात्री पुन्हा सगळे सोबत बसून जेवण करायचे. अनेकदा आम्ही गप्पा मारायचो आणि मला वाटायचं की कदाचित देवाने मला जगातील सर्वात चांगलं कुटुंब दिलं आहे. पण म्हणतात ना की प्रत्येक हसऱ्या चेहऱ्यामागे काही ना काही दुःख नक्कीच दडलेलं असतं. आमच्या घरातही असंच एक दुःख होतं, ज्याबद्दल कोणीही मोकळेपणाने बोलत नव्हतं. त्या घरात माझी एक नणंदसुद्धा होती, जिचं नाव जान्हवी होतं. पण मी तिला कधी घरात फिरताना पाहिलं नव्हतं. लग्नानंतर जेव्हा पहिल्यांदा मी घराच्या वरच्या मजल्यावर गेले, तेव्हा तिथे एक खोली नेहमी बंद असायची. मी एके दिवशी मोलकरणीला विचारलं की ही खोली नेहमी बंद का असते? तेव्हा तिने घाबरून म्हटले की वहिनी, मला काही माहीत नाही, आणि ती पटकन तिथून निघून गेली. तिचा ते घाबरलेली अवस्था पाहून मला थोडं विचित्र वाटलं. मग एके दिवशी स्वच्छता करत असताना मी पाहिलं की माझी सासू त्याच खोलीत जेवण घेऊन गेली आणि बऱ्याच वेळापर्यंत बाहेर आलीच नाही. जेव्हा त्या बाहेर आल्या तेव्हा त्यांचे डोळे लाल झाले होते, जणू नुकतेच रडून आल्या असाव्यात. मी विचारलं, आई, सगळं ठीक आहे ना? तेव्हा त्यांनी जबरदस्तीने हसून म्हटलं की हो बेटा, सगळं ठीक आहे, तू काळजी करू नकोस. आणि त्यांनी विषय बदलला. मला वाटलं की कदाचित काही अशी गोष्ट आहे जी त्या आत्ता मला सांगू इच्छित नाहीत. काही दिवसानंतर त्यांनी माझ्या नंदेला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. मी पुन्हा दीपकला विचारलं की घरात अजून कोण कोण आहे? तेव्हा त्यांनी थोडं थांबून म्हटलं की माझी एक लहान बहीणसुद्धा आहे, जान्हवी. तिचं नाव ऐकताच मी हसून म्हटले, अरे मग ती कुठे राहते? मी तर तिला आजपर्यंत पाहिलेच नाही. तेव्हा दीपकचा चेहरा अचानक उतरला. त्यांनी मंद आवाजात म्हटले, ती गेल्या 3 वर्षांपासून कोमात आहे. त्यांचे बोलणे ऐकताच मी एकदम गप्प झाले. मला काहीच समजलं नाही की काय बोलावं. मी हळूच विचारलं, हे सर्व कसं काय झालं? पण त्यांनी फक्त इतकेच म्हटले की ती खूप जुनी गोष्ट आहे, आणि मग ते शांत झाले. त्यानंतर मी अनेकदा अनुभवले की घरात जेव्हा जेव्हा जान्हवीचं नाव निघायचं तेव्हा सगळ्यांचे चेहरेच बदलायचे. माझ्या सासूचे डोळे भरून यायचे आणि दीपक लगेच दुसरा एखादा विषय काढायचे, जणू काही त्यांना त्या विषयावर बोलायचेच नव्हते. अनेकदा मला वाटायचे की कदाचित ही योग्य वेळ नाही, म्हणूनच मी सुद्धा जास्त काही विचारत नव्हते. पण माझ्या मनात हा प्रश्न वारंवार येत होता की शेवटी असे काय घडले होते ज्यामुळे संपूर्ण घराचे वातावरणच बदलून जाते? जान्हवी नक्की कोणत्या अवस्थेत आहे? ती कोणत्या खोलीत राहते? तिला कधी शुद्ध येईल की नाही? आणि सर्वात मोठी गोष्ट ही की जर ती गेल्या 3 वर्षांपासून कोमात आहे तर तिच्यासोबत नेमकं काय घडलं होतं? काही अपघात झाला होता की त्यामागे काही दुसरं कारण होतं? हे सगळे प्रश्न दररोज माझ्या मनात फिरत होते. पण जितक्या वेळा मी सत्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत होते तितक्याच वेळा घरातील लोक विषय बदलून टाकायचे. मला हळूहळू जाणवू लागले होते की या घराच्या शांततेमागे एक खूप मोठे रहस्य दडले आहे. असे रहस्य जे सगळे मिळून वर्षानुवर्षापासून लपवण्याचा प्रयत्न करत होते. आणि मला अजिबात अंदाज नव्हता की एक दिवस तेच रहस्य माझं संपूर्ण आयुष्य बदलणार आहे. एके दिवशी माझ्या मनात वारंवार हाच विचार येत होता की शेवटी जान्हवी कशी असेल? मला या घरात येऊन अनेक महिने झाले होते, पण मी तिला आजपर्यंत नीट पाहिलेलेही नव्हते. फक्त तिचं नावच ऐकत आले होते आणि प्रत्येक वेळी घराचं वातावरण बदलायचं. शेवटी एके दिवशी सकाळी सकाळी मी हिम्मत करून दीपकला सांगितलं की मला जान्हवीला भेटायचं आहे. सुरुवातीला त्यांनी माझ्याकडे काही वेळ पाहिले, जणू विचार करत असावेत की मला तिथे घेऊन जावं की नाही. त्यांच्या चेहऱ्यावर थोडीशी भीती दिसत होती. पण मग त्यांनी हळूच म्हटले की ठीक आहे, आज मी तुला तिच्याकडे घेऊन जातो. हे ऐकताच मला थोडा आनंद झाला, कारण मी खूप दिवसांपासून तिला भेटू इच्छित होते. त्या दिवशी दीपक मला त्यांच्यासोबत हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले, जिथे गेल्या 3 वर्षांपासून जान्हवीवर उपचार सुरू होते. वाटेत दीपक खूप कमी बोलले. ते पूर्ण रस्ता शांतपणे गाडी चालवत राहिले आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक विचित्र उदासी स्पष्ट दिसत होती. मी समजू शकत होते की आपल्या बहिणीची अवस्था पाहून त्यांना किती दुःख होत असेल. काही वेळानंतर आम्ही हॉस्पिटलला पोहोचलो. ते शहरातील खूप मोठे आणि महागडे हॉस्पिटल दिसत होते, जिथे सर्व प्रकारच्या आधुनिक सुविधा उपलब्ध होत्या. दीपक मला थेट त्या मजल्यावर घेऊन गेले जिथे जान्हवीची खोली होती. जसे जसे आम्ही त्या खोलीच्या जवळ पोहोचत होतो माझ्या हृदयाची धडधडच वाढत होती. शेवटी दीपकने खोलीचा दरवाजा उघडला आणि आम्ही दोघं आत गेलो. खोलीत पाऊल ठेवताच मला तिथले वातावरण खूप विचित्र वाटले.
खोलीत पूर्ण शांतता वाटत होती. फक्त मशिनींचा मंद आवाज ऐकू येत होता. खिडकीचे पडदे अर्धे बंद होते, त्यामुळे खोलीत मंद असा धुसर प्रकाश पडला होता. पूर्ण खोली स्वच्छ होती, पण तरीही तिथे एक विचित्र अस्वस्थता जाणवत होती. जणू त्या खोलीत काही असे दुःख दडलेले होते जे शब्दात सांगता येणार नाही. मी हळूहळू जान्हवीच्या बेडजवळ गेले. ती अगदी शांत पडून होती. तिच्या हाताला ड्रीप लागलेली होती आणि अनेक मशीन्स तिच्या शरीराला जोडलेले होते. तिचा चेहरा खूप निरागस दिसत होता. तिला पाहून कोणीही म्हणू शकत नव्हते की ती गेल्या 3 वर्षांपासून कोमात आहे. मी काही वेळ तिला काहीही न बोलता पाहतच राहिले. मग माझी नजर खोलीत ठेवलेल्या औषधांवर आणि मशनीवर गेली. मला उपचारांबद्दल थोडीफार माहिती होती, म्हणून मी हे समजू शकत होते की तिच्यावर तसा उपचार होत नव्हता जसा दीर्घकाळ कोमात असणाऱ्या रुग्णांवर व्हायला हवा. तिला फक्त सामान्य औषधं सुरू होती आणि तीच रोजची काळजी घेतली जात होती. मला ही गोष्ट खूप विचित्र वाटली, कारण इतक्या मोठ्या बिझनेस कुटुंबातील मुलगी असूनही तिच्या उपचारात ती गंभीरता दिसत नव्हती, ज्याची मला अपेक्षा होती. मी दीपककडे पाहिलं, पण त्यावेळी ते आपल्या बहिणीला पाहून इतके भावूक झाले होते की त्यांना काही विचारणे मला योग्य वाटले नाही. खोलीत एक कंपाऊंडरसुद्धा उपस्थित होता, जो नेहमी जान्हवीच्या आसपास असायचा. तो तिची औषधं पाहत होता, मशिनींवर लक्ष ठेवून होता आणि वेळोवेळी तिची तपासणी करत होता. काही वेळानंतर दीपकला काही महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जावे लागले. त्यांनी मला सांगितले की तू इथेच बस, मला जरा काम आलं आहे, मी आत्ताच परत येतो. इतकं म्हणून ते बाहेर गेला. थोड्या वेळानंतर तो कंपाऊंडरसुद्धा काही कामानिमित्त खोलीच्या बाहेर गेला. आता खोलीत फक्त मी आणि जान्हवीच होतो. मी हळूच तिच्या शेजारी असलेल्या खुर्चीत जाऊन बसले आणि बराच वेळ तिला पाहत राहिले. माहीत नाही का, तिला पाहून माझ्या मनात एक विचित्र आपलेपणा जाणवत होता. मी हळूच तिचा हात माझ्या हातात घेतला आणि हसून म्हटले, जान्हवी, मी तुझी वहिनी आहे, तुझा भाऊ दीपकची पत्नी. मला माहीत आहे की तू कदाचित माझा आवाज ऐकू शकत नसशील, पण तरीही मला तुला भेटायचं होतं. सगळे तुला खूप मिस करतात. तुझी आई दररोज तुझ्यासाठी खूप रडते आणि तुझा भाऊ तर प्रत्येक वेळी तुझ्याकडे येऊन स्वतःला सावरूच शकत नाही. मला आशा आहे की एक दिवस तू नक्कीच बरी होशील आणि आपण सगळे सोबत बसून गप्पा मारू. मी तिच्याशी असंच हळूहळू गप्पा मारत राहिले, जणू ती माझं सगळं बोलणं ऐकत आहे. तेव्हा काही वेळानंतर दीपक पुन्हा खोलीत आले. मी त्यांच्याकडे पाहिले तर त्यांचे डोळे हलके लाल झालेले दिसत होते. कदाचित ते बाहेर जाऊन रडून आले होते. ते हळूच आपल्या बहिणीच्या शेजारी येऊन बसले, तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि तिच्याशी तसेच गप्पा मारू लागले, जसे काही ती सगळं काही ऐकत आहे. ते प्रत्येक वेळी तिला म्हणायचे की लवकर बरी हो जान्हवी, मी तुझी वाट पाहत आहे. हे घर तुझ्याशिवाय अगदी रिकामं वाटतं. इतके म्हणता म्हणता त्यांचा आवाज भरून आला आणि ते काही क्षण शांत झाले. त्यांना या अवस्थेत पाहून माझेही हृदय भरून आले. मला पहिल्यांदा जाणीव झाली की ते आपल्या बहिणीवर किती प्रेम करतात. काही वेळ अजून तिथे थांबल्यानंतर आम्ही घरी परतण्याचा निर्णय घेतला. दीपक खोलीच्या बाहेर गेले आणि मी सुद्धा त्यांच्या मागे बाहेर येऊ लागले. पण जसे मी दरवाजापर्यंत पोहोचले, माहीत नाही का, मी एकदा मागे वळून खोलीकडे पाहिले. तेव्हा अचानक माझी नजर जमिनीवर पडली. तिथे औषधांची काचेची एक बाटली तुटलेली जमिनीवर पडलेली दिसत होती. असे वाटत होते जणू आत्ताच ती एखाद्या उंचीवरून पडून फुटली असावी. मी एका क्षणासाठी तिथेच थांबले. माझ्या मनात लगेच प्रश्न आला की ही बाटली इथे कशी पडली? खोलीत तर आत्ता कोणीही नव्हतेच. जान्हवी तर गेल्या 3 वर्षांपासून कोमात आहे. ती तर स्वतःहून हालूही शकत नाही. मग ही बाटली शेवटी खाली कशी पडली? मी पुन्हा पूर्ण खोलीत नजर फिरवली. प्रत्येक वस्तू आपापल्या जागेवर होती. खिडकी बंद होती, पंखाही सामान्य गतीने फिरत होता. कुठेही असे वाटत नव्हते की वाऱ्यामुळे काही पडले असावे. मी काही क्षण तिथेच उभे राहून विचार करत राहिले, पण मला काहीच समजले नाही. तेव्हाच बाहेरून एक नर्स खोलीत आली. कदाचित ती रोजच्या प्रमाणेच औषधं बदलायला आली होती. मी लगेचच तिला विचारलं, सिस्टर, जान्हवी कधी शुद्धीत येते का? किंवा तिने कधी काही हालचाल केली आहे का? नर्सने माझ्याकडे पाहिले आणि न डगमगता म्हटले की नाही मॅडम, गेल्या 3 वर्षात तिने कधीही कोणतीही हालचाल केलेली नाही. तिला अधूनमधून घरी नेऊन ट्रीटमेंट देतात, पण या 3 वर्षात ती अगदी पूर्वीसारखीच आहे. तिचे हातपायसुद्धा हलत नाहीत. हे ऐकताच माझ्या मनातील गोंधळ अजून वाढला, कारण जर तिने कधी कोणतीही हालचाल केली नसेल तर मग आता थोड्या वेळापूर्वी ती बाटली शेवटी खाली कशी पडली होती? ही गोष्ट माझ्या डोक्यात वारंवार फिरू लागली. मी त्यावेळी शांतपणे तिथून बाहेर तर आले, पण माझ्या मनात एक विचित्र संशय निर्माण झाला होता. मला वाटू लागलं होतं की या संपूर्ण प्रकरणात काहीतरी असे नक्कीच आहे जे सगळ्यांच्या नजरेतून लपवले जात होते आणि कदाचित जान्हवीची प्रकृती दिसते तितकी सरळ नव्हती, जितके सगळे मला दाखवण्याचा प्रयत्न करत होते. घरी परतल्यानंतरही माझे संपूर्ण लक्ष त्याच एका गोष्टीवर होते. औषधाची ती बाटली शेवटी स्वतःहून खाली कशी पडली होती?
मी जितका याबद्दल विचार करत होते तितकाच मला संशय येत होता की तिथे काही ना काही नक्कीच लपवले जात आहे. मला आठवलं की दीपकने एकदा सांगितलं होतं की जेव्हापासून जान्हवी कोमात गेली आहे तेव्हापासून त्याची आई तिची सर्व जबाबदारी सांभाळत आहे. तीच रोज हॉस्पिटलमध्ये जाते, डॉक्टरांशी बोलते, तिच्या औषधांची काळजी घेते आणि तिच्या उपचारांशी संबंधित प्रत्येक निर्णयही तीच घेते. म्हणून मला वाटले की जर कोणाला ही गोष्ट सांगायची असेल तर ती सर्वात आधी मी सासूबाईंना सांगायला हवी. कदाचित त्यांनाही जाणवेल की जान्हवीच्या स्थितीत काही बदल होत आहे आणि जर खरोखर तसे असेल तर त्या डॉक्टरांशी याबद्दल बोलतील. हेच विचार करून मी त्यांच्या खोलीत गेले. त्यावेळी त्या काही फाईल्स पाहत होत्या. कदाचित व्यवसायाशी संबंधित काही कामं असावे. त्यांनी मला पाहिले तेव्हा त्या हसून म्हणाल्या, "ये बेटा, बस." मी त्यांच्याजवळ जाऊन बसले आणि हळूहळू त्यांना संपूर्ण गोष्ट सांगू लागले. मी म्हणाले, "सासूबाई, आज जेव्हा मी जान्हवीला भेटायला गेले होते तेव्हा मला तिथे काहीतरी विचित्र जाणवले. तिच्यावर होणारे उपचारही मला कोमातील रुग्णासारखे वाटले नाहीत आणि जेव्हा मी खोलीतून बाहेर पडत होते तेव्हा अचानक मागून काचेची बाटली पडल्याचा मला आवाज आला. मी मागे वळून पाहिले तर बाटली जमिनीवर फुटलेली पडलेली होती. मला समजत नव्हतं की ती कशी काय पडली असेल, कारण खोलीत त्यावेळी कोणीही नव्हतं. मला असं वाटतं की जान्हवीची प्रकृती पूर्वीसारखी राहिलेली नाही. कदाचित तिच्या शरीरात हालचाल सुरू झाली आहे. कदाचित तिला शुद्धही येऊ शकते. मी माझं बोलणं पूर्णही केलं नव्हतं की अचानक सासूबाईंच्या चेहऱ्याचा रंगच बदलला. काही क्षणांपूर्वी जो चेहरा पूर्णपणे शांत दिसत होता त्यावर अचानक राग स्पष्ट दिसू लागला. त्यांनी माझ्याकडे अशा नजरेने पाहिले की जणू माझे बोलणे ऐकून त्यांना खूप वाईट वाटले आहे. मी थक्क झाले, कारण मला वाटले होते की हे ऐकून त्यांना आनंद होईल, पण त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाऐवजी नाराजी दिसत होती. त्यांनी चढत्या आवाजात मला म्हटले, "अंतरा, माझे बोलणं नीट ऐक. आजपासून तू हॉस्पिटलला जाणार नाहीस आणि जान्हवीला भेटण्याचा प्रयत्नही करणार नाहीस." त्यांचे हे बोलणे ऐकून मी पूर्णपणे हादरले. मी हळूच विचारले, "पण सासूबाई, का? जर खरोखर तिच्या प्रकृतीत सुधारणा होत असेल तर आपण डॉक्टरांशी या विषयावर बोलायला हवे ना?" त्यांनी माझे बोलणे मध्येच तोडून म्हटले, "मी जे म्हटलं आहे तेच होईल. या विषयावर पुन्हा कोणतीही चर्चा नको आहे मला." इतकं म्हणून त्या उठल्या आणि खोलीतून बाहेर निघून गेल्या. मी तिथेच बसून राहिले. मला समजतच नव्हते की त्यांनी असे वर्तन का केले. जर त्या खरोखर जान्हवीवर तितकंच प्रेम करतात जितकं दीपकने मला सांगितलं होतं तर त्यांना हे ऐकून आनंद व्हायला हवा होता. अखेर त्या तर नेहमीच तिची काळजी घेतात, रोज हॉस्पिटलमध्ये जातात, डॉक्टरांशी बोलतात. मग माझ्या बोलण्याने त्या इतक्या टेन्शनमध्ये माझ्यावर रागावल्या का? हा प्रश्न माझ्या मनात वारंवार फिरू लागला. त्या रात्री मी माझ्या खोलीत झोपले होते, पण मला अजिबात झोप येत नव्हती. वारंवार त्याच गोष्टी माझ्या डोक्यात फिरत होत्या. काय खरोखर जान्हवीच्या स्थितीत काही बदल झाला आहे की मी उगाचच जास्त विचार करत आहे? आणि जर माझं म्हणणं खरं असेल तर सासूबाई ते लपवू का इच्छितात? मी अनेकदा विचार केला की ही गोष्ट दीपकला सांगून टाकावी, पण मग स्वतःलाच थांबवलं, कारण मला माहीत होतं की दीपक आपल्या आईवर डोळे मिटून विश्वास ठेवतो. जर मी कोणत्याही पुराव्याशिवाय अशी गोष्ट त्याला सांगितली तर कदाचित त्यांना वाटेल की मी त्यांच्या आईवर संशय घेत आहे. म्हणूनच मी गप्प राहणंच योग्य समजले. पण माझ्या मनातील संशय आता पूर्वीपेक्षा कितीतरी पटीने वाढला होता. पुढचे 2 दिवस मी फक्त याच गोष्टीचा विचार करत राहिले. अखेर सत्य काय आहे? मग तिसऱ्या दिवशी संध्याकाळी मी एक निर्णय घेतला. मी ठरवले की काहीही झाले तरी मी पुन्हा एकदा जान्हवीला नक्कीच भेटायला जाईल आणि यावेळी संपूर्ण सत्य जाणूनच परत येईल. मी कोणालाही काहीही सांगितले नाही आणि एकटीच हॉस्पिटलमध्ये पोहोचले. तिथं गेल्यावर मी नेहमीप्रमाणे जान्हवीजवळ जाऊन बसले. मी तिचा हात धरून तिच्याशी गप्पा मारल्या, जणू ती सर्व काही ऐकत आहे. हळूहळू भेटीची वेळ संपत आली. एक एक करून सगळे लोक आपापल्या रुग्णांना भेटून बाहेर जाऊ लागले. नर्ससुद्धा वॉर्ड बंद करण्याची तयारी करू लागल्या. पण यावेळी माझा हेतू घरी परतण्याचा नव्हता. मी मनातल्या मनात ठरवले होते की आज रात्रभर मी इथेच थांबणार आणि माझ्या डोळ्यांनी पाहणार की या खोलीत रात्रीच्या वेळी नक्की काय होतं. कारण आता मला खात्री पटली होती की इथे काहीतरी असे घडत आहे जे सर्वांच्या नजरेतून लपवले जात आहे. जशी संधी मिळाली तशी मी शांतपणे खोलीतील एका मोठ्या पडद्यामागे जाऊन लपले. तिथून पूर्ण खोलीचा काही भाग स्पष्ट दिसत होता, पण बाहेरून मला कोणीही पाहू शकत नव्हते. मी माझे श्वाससुद्धा मंद केले होते, जेणेकरून कोणालाही माझ्या उपस्थितीचा भास होऊ नये. हळूहळू हॉस्पिटलमध्ये पूर्ण शांतता पसरली. कॉरिडॉरमधील लोकांचा आवाज आता बंद झाला. नर्सची ये-जाही थांबली होती. खोलीतील दिवे मंद करण्यात आले आणि संपूर्ण वातावरण पूर्वीपेक्षाही जास्त भयावह वाटू लागलं. घड्याळाची टिकटिक स्पष्टपणे ऐकू येत होती. माझे हृदय इतक्या वेगाने धडधडत होते की मला स्वतःलाच त्याचा आवाज ऐकू येत होता. मी पापणी न लावता दरवाजाकडे पाहत होते. वेळ हळूहळू निघून गेली.
तेव्हा अचानक लांबून कोणाच्या तरी वेगाने चालण्याच्या पावलांचा आवाज ऐकू येऊ लागला. तो आवाज हळूहळू जान्हवीच्या खोलीकडेच येत होता. मी लगेच सतर्क झाले. हा आवाज नर्स किंवा कंपाऊंडरच्या सामान्य चालण्याचा आवाज नव्हता. हा अशा माणसाचा आवाज होता जो खूप घाईत दिसत होता आणि थेट त्याच खोलीकडे येत होता. माझे हात हलकेच कापू लागले, पण मी स्वतःला सावरले आणि पडदा थोडा बाजूला करून बाहेर पाहू लागले. खोलीत तसाही मंद प्रकाश होता, त्यामुळे मला खात्री होती की कोणी मला पाहू शकणार नाही. आता माझी नजर फक्त दरवाजावर खिळली होती, कारण मला पूर्ण खात्री होती की पुढच्या क्षणात माझ्यासमोर असे सत्य येणार आहे जे कदाचित या संपूर्ण कुटुंबाचे आयुष्य बदलून टाकणार आहे. त्या रात्री मी पडद्यामागे अगदी शांत उभी होते. माझे श्वाससुद्धा मंद झाले होते, कारण मला भीती वाटत होती की माझी थोडीशीही चाहूल कोणाला ऐकू जाऊ नये. जान्हवी नेहमीप्रमाणे अगदी शांत पडलेली दिसत होती. तेव्हा अचानक खोलीचा दरवाजा हळूच उघडला आणि एक माणूस आत आला. मी त्याला यापूर्वी कधीही पाहिलेले नव्हते. तो खूप वेगाने चालत थेट जान्हवीच्या बेडपर्यंत पोहोचला. त्याने काहीही न बोलता आधी जान्हवीच्या चेहऱ्याकडे बारकाईने पाहिले, मग तिच्या हातांकडे आणि पायांकडे पाहिले. जणू तो हे तपासत होता की तिच्या शरीरात काही हालचाल तर होत नाही ना. मग त्याने लगेच बाहेर उभ्या असलेल्या नर्सला आत बोलावले. नर्स धावतच खोलीत आली. तेव्हा त्या माणसाने मंद पण कठोर आवाजात म्हटले, हिला औषधांचा हेवी डोस दे. आज तिची स्थिती मला पूर्वीसारखी वाटत नाही. तिचे शरीर काहीतरी प्रतिसाद देत आहेत. मला कोणताही धोका घ्यायचा नाही. त्याचे हे बोलणे ऐकताच माझ्या संपूर्ण शरीरातून जणू वीज धावली. माझे हातपाय थरथरू लागले. मला समजतच नव्हते की हे सर्व काय चाललं आहे. जर डॉक्टर खरोखर जान्हवीवर उपचार करू इच्छित असतील तर तिला शुद्धीत आणण्याचा प्रयत्न करायला हवा. पण इथे तर जाणून बुजून तिला जास्त बेशुद्ध ठेवण्याबद्दल बोलले जात होते. माझ्या डोक्यात एकाच वेळी हजारो प्रश्न फिरू लागले. तेव्हाच त्या माणसाचा फोन वाजला. त्याने लवकर खिशातून मोबाईल काढला, स्क्रीनकडे पाहिलं आणि कोणालाही काहीही न सांगता खोलीबाहेर निघून गेला. तो जास्त दूर गेला नव्हता. कदाचित त्याला वाटलं असावं की रात्रीच्या शांततेत त्याचा आवाज कोणालाही ऐकू येणार नाही. पण जिथे मी लपले होते तिथून त्याचे प्रत्येक बोललेले शब्द अगदी स्पष्टपणे ऐकू येत होते. मी लगेच माझा मोबाईल काढला आणि आवाजाशिवाय रेकॉर्डिंग सुरू केली, जेणेकरून त्याचे प्रत्येक बोलणे रेकॉर्ड होईल. त्याने फोन उचलताच म्हटले, हो आई, तू अजिबात काळजी करू नको. इथे सर्व काही नियंत्रणात आहे. थोड्या वेळापूर्वी मला वाटले होते की तिचा हात हलकासा हलला आहे, म्हणून मी नर्सला सांगितले आहे की तिला हेवी डोस दे. आता ती पुन्हा शुद्धीत येण्याचा प्रयत्नही करू शकणार नाही. तू अजिबात काळजी करू नको. मी आहे ना. मी सर्व काही सांभाळून घेईन. त्याचे हे बोलणे ऐकताच माझ्या पायाखालची जमीनच सरकली. माझे हात अजूनही जास्त कापू लागले. मला समजत नव्हते की तो कोणाशी बोलत आहे, पण त्याने फोनवर समोरच्या व्यक्तीला आई म्हटले होते आणि न जाणे का माझ्या मनात वारंवार हाच विचार येत होता की तो माझ्या सासूबाईंशी तर बोलत नसेल ना. जर असे असेल तर मग हा माणूस कोण आहे आणि तो त्यांना आई का म्हणत आहे. माझ्यासमोर एक नवीन कोडं उभं राहिलं होतं. मी इच्छा असूनही आता मी कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचू शकत नव्हते. पण मला इतकं नक्कीच समजलं होतं की या संपूर्ण प्रकरणात मी जेवढा विचार करत होते त्यापेक्षा कितीतरी मोठे रहस्य दडलेले आहे. मी त्याचे पूर्ण बोलणे माझ्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केले होते, कारण मला माहीत होतं की पुढे जाऊन ही रेकॉर्डिंग सर्वात जास्त मोठा पुरावा ठरू शकते. काही वेळानंतर त्याने फोन कट केला आणि तो पुन्हा खोलीत आला. तो परत नर्सची काही मंद आवाजात बोलला. मग दोघं काही मिनिटांनंतर तिथून निघून गेले. ते जाताच मी काही वेळ वाट पाहिली, जेणेकरून खात्री होईल की आसपास आता कोणीही नाही. जेव्हा पूर्ण कॉरिडॉर पुन्हा शांत झाला तेव्हा मी हळूहळू पडद्यामागून बाहेर आले. माझे हृदय इतक्या वेगाने धडधडत होते की मला स्वतःलाच त्याचा आवाज ऐकू येत होता. मी हळूच जान्हवीच्या बेडजवळ पोहोचले आणि तिचा हात हातात घेऊन खूप मंद आवाजात म्हणाले, जान्हवी, जर तू माझं बोलणं ऐकत असशील तर मला काहीतरी इशारा कर. मी तुला मदत करायला आले आहे. काही क्षण कोणतीही हालचाल झाली नाही. मग अचानक मला जाणवलं तिची बोटं खूप हलकेच माझ्या बोटांना स्पर्श करून हलली. ती हालचाल इतकी छोटी होती की जर मी तिचे हात धरून बसले नसते तर कदाचित मला ती कधीच जाणवली नसती. पण माझ्यासाठी ती छोटीशी हालचाल कोणत्याही चमत्कारापेक्षा कमी नव्हती. माझ्या डोळ्यात आनंद आणि आश्चर्य दोन्ही एकाच वेळी आले. आता मला पूर्ण खात्री पटली होती की जान्हवी सर्व काही ऐकू शकते. ती पूर्णपणे बेशुद्ध नाही, तर कोणीतरी तिला जाणून बुजून या अवस्थेत ठेवलं आहे. मी तिच्याकडे पाहून हळूच म्हटले, तू अजिबात घाबरू नकोस. मी तुला इथून नक्कीच बाहेर काढेन आणि ज्याने कोणी तुझ्यासोबत हे सर्व केलं आहे त्याचे सत्य सगळ्यांसमोर आणून ठेवेन. त्यानंतर मी लगेचच खोलीच्या चारही बाजूंनी नजर फिरवली. तेव्हा माझी नजर बेडजवळ ठेवलेल्या ट्रॉलीवर पडली. तिथे एक वापरलेली सिरीज ठेवलेली होती आणि तिच्या अगदी जवळ औषधाची एक छोटी बाटली पडलेली होती.
मी सावधगिरीने ती बाटली उचलली आणि त्यावर लिहिलेलं नाव वाचू लागले. लेबलवर मोठ्या अक्षरात लिहिले होते, हाय डोस सेडेटिव्ह, हॉस्पिटल यूज ओनली. हे वाचताच माझ्या मनातील संशय अजून दृढ झाला. आता मला समजले होते की जान्हवीला कोणतेही सामान्य औषध नाही, तर एक असे औषध दिले जात आहे ज्यामुळे ती कायमचं बेशुद्ध राहील. मी लगेच इकडे तिकडे पाहिले. कोणी मला पाहत तर नाही ना? जेव्हा मला खात्री पटली की कोणीच खोलीत नाही, तेव्हा मी ती छोटी बाटली चुपचाप माझ्या बॅगेत ठेवली. कारण मला वाटले की पुढे जाऊन हा सुद्धा एक खूप मोठा पुरावा ठरू शकतो. मी बॅग बंद केली आणि अगदी सामान्य वाटण्याचा प्रयत्न करत हळूहळू दरवाजाच्या दिशेने चालू लागले. तेव्हा अचानक मला जाणवलं जणू बाहेर कोणीतरी उभं आहे आणि दरवाजाच्या हलक्याशा भेगेतून माझ्याकडे पाहत आहे. माझी पावलं तिथेच थांबली. माझ्या शरीरात पुन्हा एकदा भीतीची लहर आली. मी काही क्षण पूर्णपणे स्थिर उभी राहिले. मग हळूच दरवाजाकडे पाहिले, पण तिथे कोणीही स्पष्ट दिसत नव्हते. तरीही मला वारंवार असे वाटत होते की कोणीतरी माझा प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून आहे. मला समजले की जर मी जास्त वेळ इथे थांबले तर कदाचित मी पकडली जाईल. म्हणून मी कोणत्याही प्रकारची घाई न करता अगदी सामान्य पद्धतीने दरवाजा उघडला आणि अशा प्रकारे तिथून बाहेर पडले जणू मी फक्त माझ्या नंदेला भेटून परत जात आहे. पण आता माझ्या बॅगेत ती बाटली होती, माझ्या मोबाईलमध्ये ती रेकॉर्डिंग होती आणि माझ्या हृदयात हा विश्वासही होता की या संपूर्ण खेळाचे सत्य खूप लवकर सर्वांसमोर येणार आहे. त्या रात्री घरी परतल्यानंतर मी पूर्णपणे त्रस्त होते. माझ्या डोक्यात एकच गोष्ट फिरत होती की जान्हवीसोबत नक्की काय होत आहे. माझ्या मोबाईलमध्ये त्या माणसाची पूर्ण रेकॉर्डिंग होती. माझ्या बॅगेत ती औषधांची बाटलीसुद्धा सुरक्षित ठेवलेली होती आणि मी स्वतःच्या डोळ्यांनी जान्हवीच्या हातांची हलकी हालचाल झालेली अनुभवली होती. आता मला पूर्ण खात्री पटली होती की हे काही साधे प्रकरण नाही, तर खूप मोठे षडयंत्र सुरू आहे. काही वेळ माझ्या मनात आले की मी लगेचच पोलिसांकडे जाऊन सगळी गोष्ट त्यांना सांगून टाकावी. पण पुढच्या क्षणी मी स्वतःला रोखलं, कारण माझ्याकडे आत्ता इतके पुरावे नव्हते की मी कोणावरही थेट आरोप करू शकेन. जर समोरचे लोक खरोखर इतके चालाक असतील की 3 वर्षापासून कोणाला जबरदस्ती कोमासारख्या अवस्थेत ठेवू शकतात, तर ते पुरावे नष्ट करायलाही वेळ लावणार नाहीत. मी मनातल्या मनात निर्णय घेतला की घाई करणे हे सर्वात मोठी चूक ठरेल. आधी मला या संपूर्ण प्रकरणाचा एक एक थर उलगडावा लागेल. प्रत्येक लहान मोठ्या गोष्टी समजून घ्याव्या लागतील आणि पक्के पुरावे गोळा करावे लागतील. त्यानंतरच मी काही मोठे पाऊल उचलेन. हेच विचार करून मी पुढच्या दिवसापासून घरात मी अगदी तसंच राहू लागले जसे आधी राहत होते. मी सगळ्यांशी हसून बोलत होते. माझ्या सासूबाईंशी आधीप्रमाणेच आदराने वागत होते. दीपकशी सुद्धा अगदी सामान्य वर्तन करत होते, जेणेकरून कोणालाही माझ्या मनात चाललेल्या गोष्टींचा थोडासाही संशय येऊ नये. मला नको होतं की कोणाला हे कळावं की मी आता सत्याच्या खूप जवळ पोहोचले आहे. पण बाहेरून हसणारी मी आतून मात्र प्रत्येक क्षणाला सतर्क होऊ लागले होते. आता मी घरातील प्रत्येक लहान मोठ्या गोष्टीकडे लक्ष देऊ लागले. कोण कोणाशी कधी बोलतो, कोण कधी हॉस्पिटलमध्ये जातो, कोणाचे फोन येतात आणि कोण कोणत्या गोष्टीवर घाबरतो. मी प्रत्येक गोष्ट गप्प बसून नोटीस करू लागले होते, कारण मला वाटू लागले होते की या संपूर्ण खेळाचे सत्य कुठेतरी याच लहान लहान गोष्टींमध्ये दडलेले आहे. माझे स्वतःचे कुटुंबही आता या जगात नव्हते. मी माझ्या आईवडिलांची एकुलती एक मुलगी होते. जेव्हा मी खूप लहान होते तेव्हाच माझ्या आईचे निधन झाले होते आणि माझ्या लग्नानंतर काही काळानंतर माझे वडीलही या जगातून निघून गेले होते. त्यांच्या जाण्यानंतर मी पूर्णपणे एकटी पडले होते. म्हणूनच आता माझ्याकडे कोणीही असे नव्हते ज्याला मी मोकळेपणाने माझी अडचण सांगू शकेल. पण तेव्हाच मला वडिलांचे सर्वात जुने मित्र अमित काका आठवले. लहानपणापासूनच मी त्यांना अनेकदा आमच्या घरी येताना जाताना पाहिले होते. वडील त्यांच्यावर खूप विश्वास ठेवायचे. अमित काका व्यवसायाने एक खूप अनुभवी गुन्हेगारी प्रकरणांचे वकील होते. त्यांना त्यांच्या करिअरमध्ये अनेक मोठी आणि कठीण प्रकरणं लढली होती आणि त्यांची ओळख एका अशा वकिलाची होती जे पक्क्या पुराव्याशिवाय कधीही कोणतेही पाऊल उचलत नसत. मला वाटले की जर यावेळी कोणी माझी खरी मदत करू शकत असेल तर ते फक्त तेच आहेत. पुढच्याच दिवशी मी कोणालाही न सांगता त्यांना भेटण्याचा निर्णय घेतला. मी थेट त्यांच्या ऑफिसमध्ये पोहोचले. त्यांनी मला पाहताच ओळखले आणि प्रेमाने बसण्यास सांगितले. मग त्यांनी विचारले, बेटा सगळं ठीक आहे ना? तू अचानक इथे कशी? मी त्यांच्यासमोर बसताच स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला, पण माझ्या मनात साठलेली भीती आणि अस्वस्थता आता जास्त वेळ थांबली नाही. मी सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्यांना पूर्ण गोष्ट सविस्तर सांगून टाकली. मी त्यांना सांगितले की माझी नणंद जान्हवी गेल्या 3 वर्षापासून कोमात आहे, पण मला तिच्या उपचारांवर सुरुवातीपासूनच संशय येत होता. मग मी त्यांना त्या रात्रीची पूर्ण घटना सांगितली जेव्हा मी हॉस्पिटलमध्ये लपून थांबले होते. मी सांगितले की कसं एक माणूस आला आणि त्याने नर्सला जान्हवीला हेवी डोस देण्यास सांगितले.
मग मी त्याला फोनवर कोणाशी तरी बोलताना ऐकलं, जे समोरच्या व्यक्तीला आई म्हणत होता आणि सांगत होता की त्याने जान्हवीला पुन्हा बेशुद्ध ठेवण्यासाठी जास्त औषधं दिली आहेत. मी त्यांना हे सुद्धा सांगितले की मी त्याचे पूर्ण बोलणे माझ्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केले होते आणि खोलीत मला औषधाची ती बाटलीसुद्धा मिळाली होती, जी मी माझ्यासोबत घेऊन आले होते. मी बॅगेतून ती बाटली काढली आणि अमित काकांसमोर ठेवून दिली. मग माझा मोबाईल काढून त्यांना मी ती पूर्ण रेकॉर्डिंगसुद्धा ऐकवली. रेकॉर्डिंग ऐकताना त्यांच्या चेहऱ्यावरील भाव सतत बदलत होते. ते मध्ये एक शब्दही बोलले नाहीत. पूर्ण रेकॉर्डिंग संपल्यानंतर ते बऱ्याच वेळापर्यंत काहीच बोलले नाहीत. ते त्यांच्या खुर्चीवर बसून गाढ विचारात मग्न झाले. मग त्यांनी माझ्याकडे पाहिले आणि अत्यंत गंभीर आवाजात म्हणाले, अंतरा, जर तुझं म्हणणं खरं असेल तर हे प्रकरण खूप मोठं आहे. पण केवळ संशयावरून पोलिसांकडे जाणं योग्य ठरणार नाही, कारण समोरची माणसं सहज म्हणू शकतील की तुझा समज चुकीचा आहे. त्यांनी ती बाटली हातात घेऊन नीट पाहिली आणि मग म्हणाले, सर्वात आधी हे खूप जपून ठेव. ही बाटली कोणालाही दाखवू नकोस आणि तुझ्या मोबाईलमधील रेकॉर्डिंगच्या एकापेक्षा जास्त कॉपी करून ठेव. वाटलं तर ओळखीच्या व्यक्तीला तो व्हिडिओ मेल कर, जेणेकरून तो फोन खराब झाला किंवा कोणी ते रेकॉर्डिंग डिलीट करण्याचा प्रयत्न केला तरी पुरावा सुरक्षित राहील. मग त्यांनी एक डायरी माझ्याकडे सरकवत म्हटले, आजपासून जे काही पाहशील, जे ऐकशील आणि जे काही तुला जाणवेल ते तारीख आणि वेळेसह लिहून ठेवत जा. कोण कधी हॉस्पिटलला आलं, कोणी काय म्हटलं, कोणत्या वेळी कोणती औषधं दिले गेले आणि कोण कोणाला भेटलं, प्रत्येक लहान मोठी गोष्ट तू यात लिहून ठेव, कारण अनेकदा न्यायालयात छोटीशी गोष्ट ही सर्वात मोठा पुरावा ठरते. मग त्यांनी माझ्याकडे पाहून म्हटले, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता तू कोणावरही विश्वास ठेवू नकोस आणि तुला कोणावर संशय आहे हे कोणालाही तू सांगू नकोस, कारण जर खरोखर एखादं कटकारस्थान सुरू असेल तर जसे त्यांना तुझ्याबद्दल कळेल तसे ते सर्व पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करतील. म्हणूनच खूप शहाणपणाने वाग आणि स्वतःच्या सुरक्षेचीही पूर्ण काळजी घे. मी त्यांचे प्रत्येक बोलणे लक्ष देऊन ऐकत होते. मग त्यांनी म्हटले, जोपर्यंत आपल्याकडे पक्के पुरावे येत नाहीत तोपर्यंत कोणतीही घाई करू नकोस. पण जर कधी तुला वाटले की तुझ्या जीवाला धोका आहे तर एक क्षणही न घालवता मला त्वरित फोन कर, कारण आता हे फक्त तुझ्या नंदेचे प्रकरण राहिलेले नाही, तर मला वाटतं की या सर्व गोष्टींमागे खूप मोठे सत्य दडलेले आहे, जे समोर आणणे सोपे नसेल. त्यांचे बोलणे ऐकल्यानंतर माझ्या मनात एक नवीन उमेद निर्माण झाली. आता मी एकटी नव्हते. माझ्यासोबत एक अशी व्यक्ती होती ज्याला कायद्याच्या प्रत्येक बारकाव्याची समज होती आणि जो मला योग्य मार्ग दाखवू शकत होता. मी तिथून बाहेर पडले तेव्हा माझ्या मनात फक्त एकच गोष्ट होती की आता मला खूप सावधपणे पाऊल टाकावे लागेल, कारण माझी खात्री पटली होती की ही लढाई फक्त जान्हवीला वाचवण्यासाठी नाही, तर त्या माणसाचा खरा चेहरा जगासमोर आणण्याची होती, जो गेल्या 3 वर्षांपासून तिला मुद्दाम या अवस्थेत ठेवून होता. घरी परतल्यानंतरही माझ्या डोक्यात फक्त एकच गोष्ट फिरत होती की शेवटी जान्हवीसोबत असे का केले जात आहे आणि तिच्या उपचारात मुद्दाम एवढा निष्काळजीपणा का दाखवला जात आहे. दुसऱ्या दिवशी मी पुन्हा जान्हवीला भेटण्याच्या बहाण्याने हॉस्पिटलला गेले, पण यावेळी माझा उद्देश फक्त तिला भेटणं नव्हता, तर तिथल्या डॉक्टरांशी, नर्सशी आणि कंपाऊंडरशी बोलून हे जाणून घ्यायचे होते की तिच्या उपचारात आत्तापर्यंत कमतरता का ठेवली जात आहे आणि तिथे पडद्यामागे काय चालले आहे. मी एकामागून एक सर्वांशी सामान्यपणे बोलू लागले. कधी एखाद्या नर्सला विचारले की जान्हवीच्या तब्येतीत काही फरक पडला आहे का, तर ती फक्त इतकंच म्हणायची की सर्व पूर्वीसारखंच आहे. एखादा डॉक्टर म्हणायचा की रुग्णाची प्रकृती फार गंभीर आहे, म्हणूनच उपचाराला वेळ लागेल. पण मला त्यांच्या उत्तरात सत्य कमी आणि टाळण्याचा प्रयत्न जास्त दिसत होता. मी समजले होते की अशा प्रकारे थेट प्रश्न विचारणे योग्य ठरणार नाही, कारण माझी सासू दर आठवड्याला हॉस्पिटलमध्ये यायची, डॉक्टरांना भेटायची आणि पूर्ण स्टाफ त्यांना चांगल्या प्रकारे ओळखायचा. जर मी जास्त चौकशी केली असती तर कदाचित त्याच वेळी सासूबाईंपर्यंत ही बातमी पोचली असती. म्हणूनच मी ठरवलं की मला अशा व्यक्तीचा विश्वास जिंकायला लागेल जो प्रामाणिक असेल आणि न घाबरता मला सत्य सांगू शकेल. पण त्या दिवशी मला हॉस्पिटलमधून काही विशेष माहिती मिळाली नाही आणि मी शांतपणे घरी परतले. जसे मी घरात पाऊल ठेवले, मी पाहिले की दीपक आणि माझी सासू हॉलमध्ये बसून आपापसात बोलत होते. मला पाहताच सासूबाई हसून म्हणाल्या, अरे बेटा, तू आलीस? चल, चांगलं झालं, आम्ही दोघं तुझीच वाट पाहत होतो. ये बस, सोबतच नाश्ता करूया. मग त्यांनी मला विचारलं, कुठे गेली होतीस? मी अगदी सामान्य आवाजात म्हटले, कुठेही नाही, फक्त जान्हवीला भेटायला हॉस्पिटलमध्ये गेले होते. माझं बोलणं ऐकून त्या मला म्हणाल्या, बरं चल, आता सोबतच जेवण करूया. त्यांच्या चेहऱ्यावर तेच जुने हास्य दिसत होते,
पण आता मला त्यांच्या प्रत्येक हास्यामागे काहीतरी रहस्य दडलेले वाटू लागले होते. आम्ही तिघांनी सोबत बसून जेवण केले. पूर्ण वेळ अगदी मी सामान्य वर्तन करत राहिले, जेणेकरून कोणालाही माझ्या मनात चाललेल्या गोष्टींचा थोडासाही अंदाज येऊ नये. रात्री जेवण झाल्यानंतर आम्ही सर्व आपापल्या खोलीत गेलो. मी बेडवर झोपले होते, पण माझ्या डोळ्यात अजिबात झोप नव्हती. मी वारंवार हाच विचार करत होते की आता मी दीपकला सर्व सत्य सांगून टाकावं. शेवटी तो माझा पती होता, त्याला सर्व जाणून घेण्याचा पूर्ण हक्क होता. पण पुढच्या क्षणी माझ्या मनात भीती निर्माण व्हायची की जर त्यांनी माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवला नाही तर, जर त्यांनी जाऊन त्यांच्या आईला सर्व काही सांगितलं तर समोरची माणसं अजून जास्त सावध होतील. बराच वेळ विचार केल्यानंतर मी निर्णय घेतला की सकाळ होताच मी दीपकला सर्व काही सांगेन. आता अजून उशीर करणं योग्य ठरणार नाही. पण कदाचित नशीब काही वेगळेच जाळे विणत होते. मला काय माहीत होते की ती रात्र दीपकच्या आयुष्यातील शेवटची रात्र असेल. सकाळी जेव्हा माझे डोळे उघडले तेव्हा सर्व काही अगदी सामान्य वाटत होते. दीपक तयार होऊन वॉशरूमला गेले. मी स्वयंपाकघरात त्यांच्यासाठी चहा बनवत होते. तेव्हाच अचानक मला एखादी गोष्ट जोरात खाली पडल्याचा आवाज आला. मी धावतच बाहेर आले तर मी पाहिले की दीपक वॉशरूमच्या बाहेर येताच जमिनीवर पडले होते. त्यांचा चेहरा पूर्णपणे पिवळा पडला होता. मी मोठ्याने रडू लागले. सासूबाईसुद्धा धावतच तिथे आल्या. आम्ही दोघींनी त्यांना उचलण्याचा प्रयत्न केला, पण ते पूर्णपणे बेशुद्ध पडले होते. मी त्वरितच ॲम्ब्युलन्स बोलावली आणि आम्ही त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो. डॉक्टरांनी त्यांना लगेचच एमर्जन्सीमध्ये नेले. मी बाहेर उभी राहून देवाला फक्त एकच प्रार्थना करत होते, कसेही करून दीपक ठीक व्हावेत. पण काही वेळानंतर डॉक्टर बाहेर आले आणि अत्यंत दुःखी आवाजात म्हणाले की आम्हाला खेद आहे, पण हार्ट अटॅक खूप गंभीर होता. आम्ही त्यांना वाचवू शकलो नाही. हे ऐकताच जणू माझे संपूर्ण जगच उद्ध्वस्त झाले. माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मला काहीच समजत नव्हते. मी तिथेच जमिनीवर बसून हुंदके देऊन रडू लागले. मला विश्वासच बसत नव्हता. जो माणूस काही मिनिटांपूर्वीपर्यंत माझ्यासमोर होता तो आता या जगातच राहिला नाही. काही वेळात दीपकचा अंत्यविधी झाला. संपूर्ण घर शोकाकुल झालं. मी सुद्धा अनेक दिवसापर्यंत मानसिक धक्क्यात होते. पण हळूहळू मी स्वतःला सावरलं, कारण आता मला वाटू लागलं होतं की जर मी खचले तर जान्हवीसोबत झालेल्या सत्याचा शोध कधीच लागणार नाही. मी माझ्या सासूबाईंवर पूर्वीपेक्षाही जास्त लक्ष ठेवण्यास सुरुवात केली. मी अनेकदा त्यांना कोणाशी तरी फोनवर खूप हळू आवाजात बोलताना पाहिले होते, पण जसे मी त्यांच्या जवळ पोहोचायचे त्या त्वरित ते फोन कट करून टाकायच्या. मला समजत नव्हतं की त्या शेवटी कोणाशी इतक्या लपून छपून बोलतात. एके दिवशी सासूबाई काही कामासाठी घराबाहेर गेल्या होत्या. मला वाटलं हीच आता योग्य संधी आहे. जसे मला पूर्ण खात्री पटली की त्या आता घरी नाहीत, मी पूर्ण घराची झडती घेऊ लागले. आधी मी दिवाणखाना पाहिला, मग स्टोअर रूम, मग बाकी सर्व खोल्या. पण मला कुठेही काही सापडले नाही. शेवटी मी त्यांच्या कपाटापर्यंत पोहोचले. मी हळूच कपाट उघडले तर वरच्या कप्प्यात एक छोटा मेडिकल बॉक्स ठेवलेला होता. मी तो काळजीपूर्वक खाली काढला. त्याच्या आत अनेक प्रकारची औषधं व्यवस्थित ठेवलेली होती. तेव्हा माझी नजर एका छोट्याशा बाटलीवर पडली. त्यावर मोठ्या अक्षरात लिहिले होते, कार्डिओव्हॅक्स, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आणि देखरेखीखाली वापरासाठी. खाली लाल रंगात चेतावणीसुद्धा लिहिलेली होती. या औषधाचा वापर केवळ तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखालीच करावा. हे वाचताच माझ्या मनातील अस्वस्थता अजूनच जास्त वाढली. मला समजतच नव्हते की माझ्या सासूबाई अशी औषधं स्वतःच्या खोलीत लपवून का ठेवत होत्या. मी ती बाटली लक्षपूर्वक पाहिली, मग कोणतीही गोष्ट इकडे तिकडे न करता पुन्हा त्याच जागी ठेवून दिली. पण त्याआधी मी त्या औषधाचा फोटो माझ्या मोबाईलमध्ये काढून घेतला होता, जेणेकरून गरज पडल्यास तो माझ्या कामी येईल. त्या क्षणी मला पहिल्यांदा पूर्ण खात्री पटली की या घरात एखादं खूप मोठं रहस्य दडलेलं आहे आणि कदाचित जान्हवीसोबत जे काही घडलं होतं त्याचा संबंधही त्याच औषधाशी असू शकतो. मी त्याच वेळी अमित काकांकडे पोहोचले आणि त्यांना सर्व गोष्ट सांगून टाकली. त्यांनी माझे पूर्ण बोलणे खूप लक्ष देऊन ऐकले. मग म्हणाले, जर आपल्याला सत्यापर्यंत पोहोचायचेच असेल तर या औषधाची तपासणी आपल्याला करावीच लागेल. त्यांनी त्याच औषधाचा नमुना कायदेशीर पद्धतीने लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवून दिला. काही दिवसानंतर रिपोर्ट आला. मी जसे त्यांच्या ऑफिसमध्ये पोहोचले त्यांनी न बोलता तो रिपोर्ट माझ्यासमोर ठेवला. त्यांच्या चेहऱ्यावरील गांभीर्य पाहूनच माझे हृदय वेगाने धडधडू लागले. त्यांनी माझ्याकडे पाहिले आणि म्हणाले, अंतरा, या रिपोर्टने तुझ्या संशयाला अजून बळ दिले आहे. या बाटलीत असलेले घटक कोणतेही सामान्य औषध नाही. लॅबच्या रिपोर्टनुसार जर याचा चुकीच्या पद्धतीने वापर केला तर ते कोणत्याही माणसाच्या हृदयावर खूप वाईट परिणाम करू शकते आणि त्याचा जीवही जाऊ शकतो. माझे डोळे विस्फारले. मी थरथरत्या आवाजात विचारले,
तर काय दीपकचा मृत्यूसुद्धा केवळ एक अपघात नव्हता? अमित काका दीर्घ श्वास घेत म्हणाले, आता अंतिम निर्णय न्यायालयच करेल. पण आता जे पुरावे आपल्या हाती लागले आहेत ते पाहून असे वाटत नाही की दीपकचा मृत्यू पूर्णपणे नैसर्गिक होता. आणि जान्हवीचे 3 वर्षांपासून कोमात असणे हे सुद्धा आता केवळ योगायोग वाटत नाही. माझ्या हातातून रिपोर्ट खाली पडला. माझ्या डोळ्यांसमोर वारंवार माझ्या सासूबाईंचा चेहरा फिरू लागला. आतापर्यंत मी ज्या गोष्टीला माझा भास समजत होते ती हळूहळू सत्य बनताना दिसत होती. अमित काका माझ्याकडे बघत म्हणाले, जर पुढच्या तपासणीतही या गोष्टी समोर आल्या तर संशयाने सर्वात मोठे कारण तुझी सासू बनते. असं वाटतं की तिला जान्हवी आणि दीपक या दोघांनाही आपल्या वाटेतून हटवायचे होते. पण आता आपण भावनांच्या भरात कोणतेही पाऊल उचलायचे नाही. आपल्याला असे पुरावे गोळा करावे लागतील जे पुरावे न्यायालयातही कोणी खोडून काढू शकणार नाही. त्यांचे बोलणे ऐकून माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आता मला समजले होते की ज्या घराला मी माझं कुटुंब समजत होते त्याच घराच्या भिंतींमागे एक असा भयानक सत्य दडलेलं होतं ज्याने आमच्या संपूर्ण आयुष्याला वाळवी लावली होती. पण त्या क्षणी मी मनातल्या मनात निर्णय घेतला की मला कितीही संकटांचा सामना करावा लागला तरी मी माझ्या सासूबाईंचे सत्य सगळ्यांसमोर आणूनच राहीन आणि दीपक आणि जान्हवी या दोघांवर झालेल्या अन्यायाला न्याय नक्कीच देईल. त्यांच्या आईने त्यांच्या विश्वासाला जिंकून केलेला हा विश्वासघात मी सर्वांसमोर उघड नक्कीच करेल. मग दुसऱ्या दिवशी मी नेहमीप्रमाणे जान्हवीला भेटण्याच्या बहाण्याने हॉस्पिटलला गेले. पण त्यावेळी माझा उद्देश फक्त तिला भेटणं नव्हता. मी आधीप्रमाणेच तिच्या शेजारी काही वेळ बसले. तिच्या डोक्यावरून मी हात फिरवला आणि मनातल्या मनात तिला आश्वासनं दिले की मी आता तिला या अवस्थेतून नक्कीच बाहेर काढेन. काही वेळानंतर मी हॉस्पिटलच्या कॅन्टीनमध्ये जाऊन बसले. तिथे बसून मी विचार करत होते की शेवटी मला असं कोण मिळेल जी न घाबरता मला सत्य सांगू शकेल. तेव्हा माझी नजर एका नर्सवर पडली. मी तिला यापूर्वीही अनेकदा जान्हवीच्या खोलीतच पाहिले होते. जेव्हा कधी ती ड्युटीवर असायची ती जान्हवीची इतर लोकांपेक्षा जास्त काळजी घ्यायची. तिच्या चेहऱ्यावर माणुसकी स्पष्ट दिसत होती आणि मला पहिल्यांदाच वाटले की कदाचित ही ती व्यक्ती आहे जिच्यावर मी मनापासून विश्वास ठेवू शकते. मी हळूच तिच्या जवळ गेले आणि हसून तिला म्हणाले, जर तुझ्याकडे थोडा वेळ असेल तर मला तुझ्याशी काही महत्त्वाचं बोलायचं आहे. तिने आधी इकडे तिकडे पाहिले, मग माझ्यासोबत कॅन्टीनच्या एका कोपऱ्यात येऊन बसली. मी तिला विचारलं, तू इथे कधीपासून काम करत आहेस? तिने हळूच म्हटले, मॅडम मला इथे काम करून आता काही महिनेच झालेले आहेत. मी पुन्हा तिला विचारलं, तू कधी जान्हवीमध्ये काही हालचाल पाहिली आहेस का? माझ्या मनातले सगळे काही जाणवल्यानंतर ती नर्स काही क्षण शांत राहिली. जणू ती विचार करत होती की तिने मला काही सांगावं की नको. मग तिने खूप हळू आवाजात म्हटले, मॅडम मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, पण प्लीज माझं नाव कोणासमोरही येऊ देऊ नका. जर हॉस्पिटलच्या लोकांना कळले की मी तुम्हाला काही सांगितले आहे तर माझी नोकरी जाईल. मी तिला खात्री दिली की तिची गोष्ट मी कोणालाही सांगणार नाही. तेव्हाच ती म्हणाली, मी 1-2दा जान्हवीच्या हातांची हालचाल पाहिली आहे. तिच्या पापण्यांमध्येही खूप हलका बदल झालेला पाहिला आहे. पण जेव्हा जेव्हा मी याबद्दल डॉक्टरांशी बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी मला गप्प राहण्याचे सांगितले. आणि एक गोष्ट अजून आहे जी कदाचित तुम्हाला माहीत असायला हवी. जेव्हा जेव्हा तुमची सासू हॉस्पिटलमध्ये येते तेव्हा ती नेहमी डॉक्टरांना हेच सांगते की या मुलीला बेशुद्धच ठेवा. तिच्या उपचारात जास्त कष्ट घेण्याची गरज नाही. जसे चालले आहे तसेच चालू द्या. हे ऐकताच माझे हृदय जोरात धडधडू लागले. आता माझा संशय अधिकच गडद झाला होता. मी तिला विचारले, तुला पूर्ण खात्री आहे का? तिने मान हलवून म्हटले की हो मॅडम, मी हे स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले आहे आणि कानांनी ऐकले आहे. पण मी यापेक्षा जास्त काही तुम्हाला सांगू शकत नाही कारण मला माझी नोकरीही वाचवायची आहे. इतके म्हणून ती पटकन तिथून निघून गेली. मी बराच वेळ तिथेच बसून राहिले. आता माझ्यासमोर एक मोठं सत्य आलं होतं. त्याच संध्याकाळी मी थेट अमित काकांकडे पोहोचले आणि त्यांना नर्सने सांगितलेली प्रत्येक गोष्ट सांगून टाकली. माझे बोलणे ऐकल्यानंतर अमित काका काही वेळ विचार करत राहिले. मग अचानक त्यांच्या चेहऱ्यावर हलकेसे हास्य उमटले आणि ते म्हणाले, अंतरा, कदाचित आता आपल्याकडे एक मार्ग आहे. माझा एक खूप जुना मित्र आहे, डॉक्टर आदित्य मेहरा. ते शहरातील सर्वात अनुभवी न्यूरोलॉजिस्ट आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून कोमा आणि मेंदूशी संबंधित गंभीर आजारावर ते उपचार करत आहेत. मी त्यांच्यासोबत अनेक प्रकरणात काम केले आहे. मला वाटते की आपण जान्हवीला एकदा त्यांना नक्कीच दाखवले पाहिजे. कदाचित आत्तापर्यंत तिचे उपचार योग्य प्रकारे झालेच नसतील. मी आत्ताच त्यांच्याशी बोलतो. जर ते तयार झाले तर आपण कोणालाही संशय न येऊ देता त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ. त्यांचं बोलणं ऐकून माझ्या मनात पुन्हा उमेद जागी झाली. दुसऱ्याच दिवशी अमित काका डॉक्टर आदित्य मेहरा यांना सोबत घेऊन हॉस्पिटलमध्ये पोहोचले. मी आधीपासून जान्हवीच्या खोलीबाहेर त्यांचीच वाट पाहत होते.
त्या दिवशी नशिबानेही आम्हाला साथ दिली, कारण ज्यावेळी आम्ही हॉस्पिटलमध्ये पोहोचलो त्यावेळी हॉस्पिटलच्या मुख्य डॉक्टर बाहेर गेलेला होता. कंपाऊंडरसुद्धा तिथे नव्हता आणि ड्युटीवर फक्त तीच विश्वासू नर्स उपस्थित होती. तिने आमची मदत केली आणि कोणालाही न कळू देता आम्ही डॉक्टरांना जान्हवीच्या खोलीत नेले. डॉक्टर आदित्य मेहरा खोलीच्या आत गेले आणि सर्वात आधी त्यांनी गेल्या 2 वर्षाच्या सर्व मेडिकल फाईल्स वाचायला सुरुवात केली. त्यांनी प्रत्येक रिपोर्ट, प्रत्येक टेस्ट, प्रत्येक औषधाची नोंद खूप काळजीपूर्वक पाहिली. मग त्यांनी जान्हवीच्या डोळ्यांच्या बाहुल्यांची प्रतिक्रिया तपासली, तिच्या हातापायांची हालचाल पाहिली, शरीराचे रिफ्लेक्स तपासले आणि मशिनींची चालणारी सर्व रीडिंग्स काळजीपूर्वक पाहिली. त्यानंतर त्यांनी नर्सकडून गेल्या काही महिन्यांच्या औषधांची नोंद मागवून घेतली आणि डॉक्टरांनी लिहिलेल्या नोट्सही वाचल्या. त्यांना काही गोष्टी सुरुवातीपासूनच विचित्र वाटू लागल्या. त्यांनी त्वरित काही न्यूरोलॉजिकल टेस्ट आणि स्कॅन करून घेण्याचा सल्ला दिला, जेणेकरून जान्हवीच्या सध्याच्या अवस्थेचा खरा अंदाज घेता येईल. सुमारे 1 तास ते सतत जान्हवीची तपासणी करत राहिले. मी आणि अमित काका खोलीबाहेर उभे राहून त्यांची आतुरतेने वाट पाहत होतो. अखेर खोलीचा दरवाजा उघडला आणि डॉक्टर आदित्य मेहरा बाहेर आले. त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर पूर्वीसारखे गांभीर्य दिसत नव्हते, तर हलकीशी उमेद दिसत होती. त्यांनी माझ्याकडे पाहिले आणि म्हणाले, अंतरा, मी जान्हवीची पूर्ण तपासणी केली आहे. मी तुला खोटी आशा देऊ इच्छित नाही, पण माझ्या मते अजूनही उमेद शिल्लक आहे. मला तिच्या तपासणीत अनेक असे संकेत मिळाले आहेत जे सांगतात की तिचा मेंदू पूर्णपणे निष्क्रिय झालेला नाही. जर आतापासून तिच्यावर योग्य उपचार सुरू केले, तिला विनाकारण बेशुद्ध ठेवणारी औषधं बंद केली, तिची नियमित देखरेख ठेवली आणि पुढील रिपोर्टनुसार उपचार केले, तर तिच्या बरे होण्याची शक्यता अजूनही अस्तित्वात आहे. त्यांचे बोलणे ऐकताच माझा जीव भांड्यात पडला. मी थरथरत्या आवाजात विचारले, डॉक्टर साहेब, काय खरोखर जान्हवी एक दिवस तिचे डोळे उघडू शकेल? त्यांनी हलक्या स्मितहास्यासह म्हटले, उमेद नेहमी असते आणि या केसमध्ये ती उमेद अजून संपलेली नाही. मी हे सांगू शकत नाही की ती किती दिवसात पूर्णपणे बरी होईल, पण इतके नक्कीच सांगू शकतो की या रुग्णाला कधीही असाध्य मानून सोडून देणे हा योग्य निर्णय नव्हता. जर तिच्यावर योग्य पद्धतीने उपचार केले तर तिच्या बरे होण्याची चांगले चान्सेस आहेत. डॉक्टरांचं बोलणं ऐकताच माझ्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहू लागले. गेल्या 3 वर्षात पहिल्यांदा एखाद्या डॉक्टरांनी आम्हाला फक्त निराशा नाही तर उमेदही दिली होती. त्या क्षणी मला वाटले की देवाने कदाचित जान्हवीच्या आयुष्यासाठी अजूनही एक नवीन मार्ग खुला ठेवला आहे. मी तिथेच मनातले मनात निर्णय घेतला की मला कितीही संकटांचा सामना करावा लागला तरी माझ्या सासूबाईंनी माझ्या वाटेत कितीही अडथळे उभे केले तरीही आता मी जान्हवीवर योग्य उपचार करूनच राहील आणि ज्याने कोणी तिला 3 वर्षांपासून या अवस्थेत ठेवले आहे त्याचे सत्य जगासमोर आणूनच राहील. मग जेव्हा मी घरी पोहोचले तेव्हा मी पाहिलं की माझ्या सासूबाई आधीपासूनच गेटवर उभ्या होत्या आणि माझे सर्व सामानही त्यांच्याजवळच ठेवलेले होते. माझ्या बॅगा, सूटकेस आणि बाकीच्या सर्व वस्तू घराबाहेर ठेवलेल्या होत्या. हे सर्व पाहून मी काही क्षण तिथेच स्तब्ध झाले. मला समजतच नव्हते की हे सर्व काय होत आहे. मी जशी त्यांच्या जवळ पोहोचले त्यांनी रागात माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाल्या, निघून जा या घरातून. आता या घरावर तुझा कोणताही हक्क नाही. तुझा पती या जगातून निघून गेला आहे आणि आता आमचेही तुझ्याशी काहीही नाते उरलेले नाही. त्यांचे बोलणे ऐकून माझे हृदय तुटले. पण खरे सांगायचे तर आता मलाही त्या घरात राहण्याची इच्छा नव्हती, जिथे मला आपले मानले जात नव्हते. तरीही माझ्यासमोर सर्वात मोठी अडचण ही होती की मी जाऊ कुठे. माझ्या स्वतःचे आईवडील आधीच या जगातून निघून गेले होते आणि माझे कोणतेही असे नातेवाईक नव्हते ज्यांच्याकडे मी जाऊ शकले असते. काही वेळ मी माझे सामान घेऊन बाहेर उभी राहिले. मग मला अमित काकांची आठवण आली. मी माझे सामान घेऊन थेट त्यांच्याच घरी गेले. त्यांनी मला त्या अवस्थेत पाहिले तेव्हा कोणतीही विचारणा न करता मला घरात बोलावले आणि म्हणाले, बेटा, जोपर्यंत सर्व काही ठीक होत नाही तोपर्यंत तू इथेच राहा. हे घर तुझंच घर समज. त्यांचं बोलणं ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आलं, कारण त्यावेळी त्यांनी माझी साथ दिली जेव्हा माझे हक्काचे लोकही माझ्यासोबत नव्हते. पूर्ण रात्र मी झोपू शकले नाही. वारंवार दीपकच्या आठवणी आणि जान्हवीचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर येत होता. दुसऱ्या दिवशी सकाळी मी पुन्हा जान्हवीला भेटायला हॉस्पिटलला गेले. पण जसे मी आत जाऊ लागले, गेटवर उभ्या असलेल्या एका नर्सने मला रोखले. तिने हळूच म्हटले, मॅडम, तुम्ही आत जाऊ शकत नाहीत. मी विचारलं का? तेव्हा ती म्हणाली, तुमच्या सासूबाईंनी स्पष्ट आदेश दिले आहेत की तुम्हाला हॉस्पिटलच्या आत येऊ देऊ नये. जर मी तुम्हाला आत जाऊ दिलं तर माझी नोकरी जाईल. तिचं बोलणं ऐकून मला खूप राग आला. मी माझी मूठ इतकी जोरात आवळली की माझी नखे तळहाताला टोचू लागली. पण मी स्वतःला सावरलं. एक दीर्घ श्वास घेतला आणि मागे फिरले. तेव्हा वाटेत अचानक तोच माणूस माझ्यासमोर येऊन उभा राहिला, ज्याला मी त्या रात्री जान्हवीच्या खोलीत पाहिलं होतं. तोच माणूस ज्याने नर्सला जान्हवीला जास्त औषधं देण्यास सांगितलं होतं. तो माणूस माझ्याकडे पाहून हसून म्हणाला, ए मुली, उगाच इतरांच्या भानगडीत पडणं चांगलं नसतं.
जेवढं होईल स्वतःच्या कामाशी काम ठेवत जा, तेवढंच तुझ्यासाठी चांगलं राहील. मी रागाने त्याला विचारलं, तू कोण आहेस आणि मला हे सर्व का सांगत आहेस? तो हसायला लागला आणि म्हणाला, वाटतंय तू तुझ्या पतीचा मृत्यू विसरली आहेस. त्याचे हे बोलणे ऐकून मी हादरले. मग तो माझ्या थोड्या जवळ आला आणि म्हणाला, तुझ्या सासूबाईंनी दीपकला जे ज्यूस दिलं होतं त्यामध्ये जे औषध मिसळलं होतं त्यात माझाही हात होता आणि जर गरज पडली तर तेच काम पुन्हाही होऊ शकतं. म्हणूनच जर स्वतःच्या जीवावर प्रेम असेल तर या प्रकरणापासून लांब राहा. इतकं म्हणून तो तिथून निघून गेला आणि मी फक्त त्याला जाताना पाहत राहिले. माझ्या डोळ्यात हजारो प्रश्न फिरत होते की शेवटी हा माणूस कोण होता आणि माझ्या सासूबाईंशी त्याचे काय नाते होते. आता माझी खात्री पटली होती की दीपकचा मृत्यू कोणताही अपघात नव्हता. त्यामागे खूप मोठे रहस्य दडले होते. मी उशीर न करता थेट अमित काकांकडे पोहोचले आणि त्यांना सुरुवातीपासून शेवटपर्यंत सर्व गोष्टी सांगून टाकली. माझे बोलणे ऐकल्यानंतर अमित काका काही वेळ शांत राहिले. मग म्हणाले, अंतरा बेटा, आता गप्प बसून काहीही होणार नाही. आता आपल्याला यांच्याविरुद्ध कायदेशीर लढाई सुरू करावी लागेल. पण आपल्याला प्रत्येक पाऊल खूप विचारपूर्वक उचलावं लागेल, कारण समोरची माणसं खूप चालाक दिसत आहेत. आम्ही त्याच दिवशी तयारी सुरू करण्याचा निर्णय घेतला. पण कदाचित माझ्या सासूबाईंना आधीच या गोष्टीचा अंदाज आला होता, कारण आम्ही काही करण्याआधीच 2 दिवसानंतर माझ्या नावाने एक कायदेशीर नोटीस घरी आली. मी जसा तो लिफाफा उघडला, माझे हात थरथर कापू लागले. त्यात लिहिले होते की मी माझ्या सासूबाई सुलोचना देवी यांच्यावर खोटे आरोप करत आहे, त्यांना वारंवार त्रास देत आहे आणि माझ्या पतीच्या मालमत्तेत हिस्सा मिळवण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकत आहे. त्यात हे सुद्धा लिहिले होते की मी त्यांना ब्लॅकमेल करत आहे आणि वारंवार हॉस्पिटलला जाऊन जान्हवीला भेटत आहे, जेणेकरून नंतर त्यांच्याविरुद्ध खोट्या गोष्टी बनवून त्यांना बदनाम करता येईल. नोटीसमध्ये असेही लिहिले होते की जर मी हे सर्व बंद केले नाही तर माझ्याविरुद्ध कोर्टात केस केली जाईल आणि माझ्याकडून नुकसान भरपाईसुद्धा मागितली जाईल. संपूर्ण नोटीस वाचल्यानंतर माझे डोके काही काळासाठी पूर्णपणे सुन्न झाले. पण पुढच्या क्षणी मला समजले की हे सर्व मला घाबरवण्यासाठी आणि गप्प करण्यासाठी केलेला हा प्रयत्न आहेत. मी एक क्षणही न घालवता नोटीस माझ्या बॅगेत ठेवली आणि थेट अमित काकांच्या ऑफिसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. कारण आता मला माहीत होतं की या लढाईचं उत्तर घाबरून नाही तर कायद्याच्या आधारानेच द्यावं लागेल आणि आता मी कोणत्याही परिस्थितीत मागे हटणार नव्हते. मी थेट अमित काकांच्या ऑफिसमध्ये पोहोचले आणि त्यांना पूर्ण कायदेशीर नोटीस वाचून दाखवली. त्यांनी नोटीस सुरुवातीपासून शेवटपर्यंत खूप लक्ष देऊन वाचली. मग माझ्याकडे पाहून म्हणाले, अंतरा, सर्वात आधी तू अजिबात घाबरू नकोस. अशा नोटिसा अनेकदा लोकांना फक्त घाबरवण्यासाठी पाठवल्या जातात, जेणेकरून समोरचा माणूस घाबरून जाईल आणि सत्य सांगणं सोडून देईल. याचा अर्थ असा होत नाही की समोरचा माणूस बरोबर आहे. आता आपणही याचे योग्य उत्तर कायद्यानुसारच देऊ. पण लक्षात ठेव, आतापासून तू कोणतेही पाऊल विचार न करता उचलणार नाहीस. जे काही करायचे आहे ते पुराव्यांसह करायचे आहे. तुझ्याकडे जी रेकॉर्डिंग आहे, जी औषधांची रिपोर्ट आहे, ज्या गोष्टी तू स्वतःच्या डोळ्यांनी पाहिल्या आहेस, त्या सर्वांना नीट जपून ठेव. कोणाशीही भांडणं करू नकोस, कोणालाही धमक्या देऊ नकोस आणि कुठेही एकटी जाऊ नकोस. असे कोणतेही तू काम करू नकोस ज्याने नंतर तुझ्यावरच प्रश्नचिन्ह उभे राहतील. जर सत्य आपल्यासोबत असेल तर आपल्याला घाबरण्याची गरज अजिबात नाही. आपण कोर्टात प्रत्येक गोष्ट पुराव्यांसह मांडू. त्यांचं बोलणं ऐकून माझ्या मनात पुन्हा हिंमत आली. त्याच दिवशी अमित काकांनी नोटीसचे उत्तर तयार करून घेतले आणि काही दिवसानंतर प्रकरण कोर्टापर्यंत पोहोचले. अखेर तो दिवसही आला जेव्हा पहिली सुनावणी होणार होती. मी अमित काकांसोबत कोर्टात पोहोचले. दुसरीकडे माझ्या सासूबाई त्यांच्या वकिलासोबत उभ्या होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर अजिबात भीती दिसत नव्हती, तर असे वाटत होते जणू त्यांना पूर्ण खात्री आहे की आज त्या जिंकणार आहेत. काही वेळानंतर न्यायाधीश कोर्टात आले आणि सुनावणी सुरू झाली. सर्वात आधी मला साक्ष देण्यासाठी बोलावले गेले. मी जाऊन उभी राहिले. मग सासूबाईंच्या वकिलांनी मला प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. त्यांनी विचारले, काय हे खरं आहे का की तुमच्या सासूबाईंवर तुम्ही खोटे आरोप करत आहात, जेणेकरून तुम्हाला तुमच्या पतीच्या मालमत्तेत हिस्सा मिळू शकेल? मी स्पष्टपणे सांगितले की नाही, हे पूर्णपणे खोटे आरोप आहेत. मग त्यांनी विचारले की तुम्ही वारंवार हॉस्पिटलला फक्त याच कारणासाठी जात होतात की कुटुंबावर दबाव टाकू शकाल? मी म्हटले नाही, मी फक्त माझ्या नंदेला जान्हवीला भेटायला तिथे जायचे, कारण माझी खात्री आहे की तिच्यावर उपचार योग्य प्रकारे होत नाहीत आणि जर तिच्यावर योग्य उपचार केले जातील तर ती बरी होऊ शकते. त्यांनी पुन्हा विचारले की तुमच्याकडे या गोष्टीचा कोणताही पुरावा आहे का? मी म्हटले, आता माझ्याकडे काही असे पुरावे आहेत जे योग्य वेळेतच मी कोर्टासमोर मांडेन. त्यानंतर न्यायाधीशांनी दोन्ही बाजूंचे म्हणणे शांतपणे ऐकले. पहिल्या सुनावणीत कोणताही निकाल लागला नाही आणि पुढची तारीख दिली गेली.
पण माझे म्हणणे ऐकल्यानंतर कोर्टाने इतके नक्कीच म्हटले की मला माझ्या नंदेला भेटण्यापासून कोणीही आता रोखू शकत नाही. त्यामुळे मला हॉस्पिटलला जाऊन तिला भेटण्याची परवानगी दिली गेली. हे ऐकून मला थोडा दिलासा मिळाला. दुसऱ्या दिवशी मी जान्हवीला भेटायला हॉस्पिटलला पोहोचले. मी तिच्याजवळ बसून तिच्याशी गप्पा मारत होते. नेहमीप्रमाणे मी तिचा हात माझ्या हातात घेतला आणि तिला म्हटले, तू आता हिंमत हारू नकोस. मी तुला या अवस्थेतून नक्कीच बाहेर काढेन. तेव्हा अचानक माझ्या सासूबाईने वेगाने खोलीच्या आत आल्या. मला पाहताच त्या मोठ्याने ओरडल्या आणि म्हणाल्या, ही बाई इथे काय करत आहे? जेव्हा मी हिची आई इथे आहे आणि अनेक वर्षांपासून मी हिची काळजी घेत आहे, तर हिला इथे येण्याची काय गरज आहे? त्या मुद्दाम इतका गोंगाटा करत होत्या जेणेकरून हॉस्पिटलचे बाकी लोकही तिथे जमावेत. पण त्यांना हे माहीत नव्हते की खोलीत लावलेल्या CCTV कॅमेऱ्यात त्यांची प्रत्येक हालचाल रेकॉर्ड होत होती आणि मी सुद्धा माझ्या मोबाईलचा रेकॉर्डिंग आधीपासूनच चालू केला होता. मग त्यांनी असे काम केले की ज्यामुळे मी हादरले. त्या जान्हवीजवळ गेल्या आणि तिचा हात पकडून आपली नखं तिच्या तळहातांमध्ये खूप जोरात रुतवू लागल्या. जणू त्यांना हे पाहायचे होते की जान्हवीला शुद्ध तर येत नाही आहे ना. पण जान्हवी अगदी शांत पडलेली होती आणि तिने कोणतीही हालचाल केली नाही. सासूबाईंनी सुटकेचा निश्वास टाकला आणि हळूच तिच्या कानाजवळ झुकून म्हणाल्या, तू अशीच बेशुद्ध पडून राहा, हेच सर्वांसाठी चांगले आहे. त्यांचे हे बोलणेही माझ्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड झाले होते. तेव्हाच गोंधळ ऐकून एक नर्स खोलीच्या आत आली. तिने विचारलं, मॅडम इथे काय झालं? तुम्ही इतका आरडाओरडा का करत आहात? माझ्या सासूबाईंनी लगेच आपला रंग बदलत म्हटले, काही नाही, मी तर फक्त माझ्या मुलीला इथे बघायला आले होते. मला तिची खूप काळजी वाटते. नर्सने जान्हवीला पाहिले आणि म्हणाली, आता तर यांची अवस्था पूर्वीसारखीच आहे. हे ऐकताच माझ्या सासूबाईंनी जान्हवीकडे पाहिले आणि खूप हळू आवाजात म्हणाल्या, चांगलंच आहे, अजूनही बेशुद्धच आहे, तुला कधीच काही आठवणार नाही. इतकं म्हणून त्या तिथून बाहेर निघून गेल्या. तर त्यांची ही पूर्ण बोलणी माझ्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड झाली होती. आता माझ्या हाती अजून एक मोठा पुरावा लागला होता. मग त्या तिथून निघून गेल्या आणि मी काही वेळ जान्हवीजवळ बसून राहिले. त्यानंतर मी सुद्धा घरी परतले. आता माझ्याकडे माझ्या सासूबाईंविरुद्ध अनेक असे पुरावे होते ज्यावरून माझी खात्री पटली होती की एक दिवस सत्य सर्वांसमोर नक्कीच येईल. काही दिवसानंतर दुसऱ्या सुनावणीचीही दिवस जवळ आला. मी अमित काकांसोबत कोर्टात पोहोचले. यावेळी अमित काकांनी एक एक करून सर्व पुरावे न्यायाधीशांसमोर मांडले. त्यांनी मी केलेली रेकॉर्डिंगही दाखवली, मेडिकल रिपोर्ट दाखवले आणि बाकी सर्व कागदपत्रही कोर्टात सादर केले. दोन्ही बाजूंच्या वकिलांनी आपापले म्हणणे मांडले. सर्व काही लक्ष देऊन ऐकल्यानंतर न्यायाधीशांनी म्हटले की यावेळी सर्वात महत्त्वाची गोष्ट जान्हवीचा जीव आणि तिचे योग्य उपचार आहेत. त्यामुळे जान्हवीची पुन्हा तपासणी डॉक्टरांची एक टीम वेगळी करेल आणि तिचा रिपोर्ट थेट कोर्टात दिला जाईल. त्यांनी हे सुद्धा म्हटले की मला जान्हवीला भेटण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही आणि जर कोणी असे केले तर त्याच्याविरुद्धही कारवाई केली जाईल. न्यायाधीशांचे बोलणे ऐकल्यानंतर मला पहिल्यांदा वाटले की आता जान्हवीला योग्य उपचार मिळतील आणि सत्यही हळूहळू सर्वांसमोर येईल. कोर्टातून निघताच मी अमित काकांशी बोलले आणि त्यांच्या मदतीने दुसऱ्या डॉक्टरांच्या टीमला सुद्धा हॉस्पिटलला बोलावले. डॉक्टरांनी जान्हवीची पुन्हा तपासणी पूर्ण केली. तिचे सर्व जुने कागदपत्र पाहिले आणि मग तिच्यावर योग्य उपचार सुरू केले. मी रोज हॉस्पिटलला जाऊन तिच्याजवळ बसत होते, तिच्याशी बोलत होते, तिचा हात धरून तिला हिंमत देत होते आणि देवाला फक्त हीच प्रार्थना करत होते की ती लवकरात लवकर बरी व्हावी. हळूहळू उपचारांचा परिणाम दिसू लागला आणि एक दिवस अचानक जान्हवीची बोटं हलकीशी हलली. हे पाहून डॉक्टरही आनंदी झाले. काही दिवस अजून गेले तर तिने हळूहळू आपले डोळे उघडले. मी तिच्या अगदी जवळ बसले होते. तिने खूप कष्टाने माझ्याकडे पाहिले आणि हळू आवाजात फक्त एक शब्द म्हटला, वहिनी. तिच्या तोंडातून हा शब्द ऐकताच माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मी त्वरित तिचा हात धरला आणि म्हटले, आता तू अगदी बरी होशील, मी तुला कधीही काही होऊ देणार नाही. काही वेळानंतर तिने मला खुनेने तिच्या खोलीच्या भिंतीवर असलेल्या घड्याळाकडे पाहण्यास सांगितले. मला समजलेच नाही तर तिने पुन्हा हळूच खून केली. मी तिथे गेले आणि घड्याळाच्या मागे हात लावला तर तिथे एक खूप छोटा असा लपलेला कॅमेरा ठेवलेला होता. तो इतका छोटा होता की कोणाचीही नजर त्यावर जात नव्हती. मी तो काढून स्वतःजवळ ठेवला. मग जान्हवीने हळूहळू मला पूर्ण गोष्ट सांगण्यास सुरुवात केली. ती म्हणाली, वहिनी, या कॅमेऱ्यात खूप मोठं सत्य कैद आहे. मी शुद्धीत येण्याआधी हे लपवून ठेवलं होतं. यात तुझ्या सासूबाईंच्या सर्व हालचाली रेकॉर्ड आहेत आणि हाच पुरावा सिद्ध करेल की इतक्या वर्षांपासून माझ्यासोबत काय चालले होते. मग तिने सांगितले की तिचे वडील मरण पावले तो कोणताही साधा रस्ता अपघात नव्हता. तिला नेहमी संशय होता की त्यामागेही खूप मोठे रहस्य होते. एके दिवशी तिने घरात काही लोकांना बोलताना ऐकले होते. त्या दिवशी घरातून तिचा भाऊ बाहेर गेला होता
आणि ती तिच्या खोलीकडे जात होती तेव्हा तिने पाहिले की तिची आई 2 माणसांशी हळूहळू बोलत होती. ती लपून त्यांचे बोलणे ऐकू लागली. तेव्हा तिला काही अशा गोष्टी ऐकू आल्या ज्यामुळे तिचे पाय जमिनीवर राहू शकले नाहीत. तिने पाहिले की तिची सावत्र आई 2 मुलांसोबत खोलीत बसून बोलत होती. ते लोक हसत होते आणि म्हणत होते की ज्याप्रमाणे या दोघांच्या बापाला वाटेतून हटवले आहे त्याचप्रमाणे या दोघा भाऊ बहिणींनाही हटवून टाकू. तेव्हाच आई म्हणाली, आता नको, आता थोडी वाट पहा. हे दोघं पूर्णपणे माझ्या मुठीत आहेत आणि आपल्याला खूप हुशारीने हे काम करावं लागेल जेणेकरून कोणालाही आपल्यावर संशय येऊ नये आणि ही सर्व मालमत्ता आपल्या नावी होईल आणि तुम्हीच माझी खरी मुलं आहात. हे सर्व तुम्हालाच मिळेल. तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी या लोकांशी चांगले बनण्याचं नाटक करते, नाहीतर मी यांचा किती तिरस्कार करते हे तुम्हाला चांगलंच माहीत आहे. म्हणजे ते मुलं दुसरे कोणी नसून सुलोचनाची स्वतःची सख्खी मुलं होती. तिचे बोलणे ऐकून माझी भीतीमुळे हातपाय थरथर कापू लागले आणि माझ्या हातातून एक फुलदाणी खाली पडली. आवाज ऐकताच सर्व लोक बाहेर आले आणि त्यांनी तिला पाहिले. त्यानंतर त्या लोकांनी मला पायऱ्यांवरून खाली ढकलले आणि तेव्हापासून माझ्या डोक्याला गंभीर इजा झाली. हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यानंतर मी कोमात गेले. पण नंतर मला हळूहळू सर्व काही ऐकू आणि जाणवू लागले होते. तेव्हा सुलोचनाला समजले होते की काही लोक इच्छित नव्हते की ती सत्य बोलू शकेल, म्हणूनच तिने माझ्यावर उपचारही नीट होऊ दिले नव्हते. तेव्हाच वहिनी मी संधी मिळताच हा छोटा कॅमेरा लपवून ठेवला जेणेकरून एक दिवस सत्य समोर येऊ शकेल. तिचे संपूर्ण बोलणे ऐकल्यानंतर मी तिला मिठी मारली आणि म्हटले, आता तू अजिबात घाबरू नकोस. आता सत्य कोणापासूनही लपणार नाही. पुढच्या सुनावणीत अमित काकांनी तो कॅमेरा आणि त्यात रेकॉर्ड झालेल्या सर्व व्हिडिओ न्यायालयात सादर केला. त्यानंतर जान्हवीच्या मैत्रिणीला साक्ष देण्यासाठी बोलवले गेले. तिनेही कोर्टात येऊन पूर्ण सत्य सांगितले. मग हॉस्पिटलच्या नर्सनेही आपला जबाब दिला आणि सांगितले की जान्हवीच्या उपचारात मुद्दाम निष्काळजीपणा केला जात होता. न्यायालयाने व्हिडिओ रेकॉर्डिंग, मेडिकल रिपोर्ट्स आणि इतर सर्व पुरावे खूप लक्ष देऊन पाहिले. पूर्ण कोर्टात काही वेळासाठी शांतता पसरली. मग न्यायाधीशांनी आपला निकाल देताना म्हटले की कोर्टासमोर ठेवलेले पुरावे आणि साक्षीदारांचा जबाब स्पष्ट सांगतात की या प्रकरणात सत्य लपवण्याचा प्रयत्न केला गेला आहे. म्हणून कोर्ट जान्हवीच्या बाजूने निकाल देते. हे न्यायालय हा निकाल देते की सुलोचना देवी आणि तिचे दोन्ही मुलं यांना फसवणूक करणे, मालमत्ता बळकावणे, दीपक आणि त्याच्या वडिलांची हत्या करणे आणि जान्हवीचे उपचार नीट होऊ न देणे या आरोपाखाली या तिघांना आणि सोबतच ज्यांनी या तिघांची साथ दिली आहे त्या सर्वांना शिक्षा सुनावली जाते. सुलोचना देवी आणि तिच्या दोन्ही मुलांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली जाते. पण बाकीचे लोक पकडले गेलेले नाहीत. पोलिसांना जबाबदारी दिली जाते की त्या लोकांना लवकरात लवकर पकडावे आणि कठोर शिक्षा द्यावी आणि ज्या डॉक्टरांनी जान्हवीचे उपचार नीट केले नाहीत त्यांचे परवाने रद्द करावेत. न्यायाधीशांचे बोलणे ऐकताच माझ्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहू लागले. इतक्या मोठ्या काळानंतर सत्यासाठी लढल्यानंतर अखेर आम्हाला न्याय मिळाला. काही महिन्यांनंतर जान्हवी पूर्णपणे बरी होऊ लागली आणि आमच्या आयुष्यात पुन्हा एकदा आनंद परतला. मित्रांनो, सत्याच्या वाटेवर चालताना अनेक संकटं येतात, पण शेवटी सत्याचाच विजय होतो. या कथेने आपल्याला हे शिकवले की जेव्हा आपण आपल्या माणसांच्या न्यायासाठी ठामपणे उभे राहतो तेव्हा नियतीसुद्धा आपल्याला साथ देते. जान्हवी आणि अंतराचा हा प्रवास आपल्याला हेच बोध देतो की संकटाच्या काळात डगमगून न जाता धैर्याने लढले तर कितीही मोठे वादळ आले तरी आपण त्याला नक्कीच हरवू शकतो. जर तुम्हाला आमची ही मेहनत आणि ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत ही कथा शेअर करा. तुमच्या एका शेअरमुळे ही कथा अनेकांपर्यंत पोहोचू शकेल. जर तुम्हाला आमचे प्रयत्न खरोखरच भावले असतील तर तुम्ही सुपर थँक्सद्वारे आम्हाला पाठिंबाही देऊ शकता, ज्यामुळे आम्हाला अशाच नवनवीन कथा तुमच्यापर्यंत आणण्याची प्रेरणा मिळेल. अशाच उत्कंठवर्धक आणि प्रेरणादायी कथांसाठी आपल्या चॅनलला मराठी कथांचा संग्रह आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन प्रवासात. तोपर्यंत पाहत रहा आणि लढत रहा. ही कथा पूर्ण पाहिल्याबद्दल मराठी कथांचा संग्रह या चॅनलद्वारे तुमचे खूप खूप आभार.